नामस्मरण सतत करा, नामाचा आधार घ्या. या कलियुगामध्ये नामाशिवाय आपल्याला पर्याय नाही. काही करा, व्रतवैकल्य करा, साधना करा, अनेक योग याग करा, पण या सगळ्यापेक्षा संतांनी सांगितलेला सुलभ आणि सोपा मार्ग नाम आहे. तो नामस्मरण करा, त्याचा आधार घेत चला. म्हणून नामस्मरण करणारी माणसं आहेत ना, नेहमी प्रसन्न असतात. कितीही संकट येऊ द्या, ते संकटाने ते कधी खचून जात नाही. का? त्यांनी ठरवलेलं आहे आपलं सगळं चालवणारा तो परमात्मा आहे आणि त्याच्यावर भार घालायचं शिका. आम्हाला स्वतःच्या खांद्यावर भार घ्यायची सवय लागलेली. आपला उत्सव झाला, दुधनवाडीचे आमचे भाऊ आले. भाऊ म्हटले, कोलते भाऊ तुम्ही चांगला सप्ताह केला बा. तुम्ही काय म्हणायचं? आमच्या पांडुरंगानं करून घेतलं आहे की ना. हीच भावना कायम असावी. नाही तर आम्हाला सवय झाली उगा आम्ही आहेत म्हणून हे सगळं होतं आहे. हे देवाला जमत नसतं बरं. सेवेचा भाव असावा आणि उत्सवात सेवा करता आली पाहिजे. लहान मोठा, गरीब श्रीमंत, अधिकारी पदाधिकारी त्याच्या पुढं सगळी लहान आहेत. आपण त्याची प्रभूची लेकरे सारी, सगळे त्याचे आहेत. आपण सेवा भाव अंतकरणात महत्त्वाचा आहे. तुम्ही कीर्तनाला येण्याच्या अगोदर या मंडपमध्ये या चटाया कोणी अंथरून टाकल्या याच्याकडे आमचं कधीतरी लक्ष गेलं पाहिजे. कीर्तन झाल्यावर आपण आपल्या घरी जाणार, पण या चटायाच्या गाड्या कोण घालून ठेवतंय याच्याकडेही आमचं कधीतरी लक्ष गेलं पाहिजे. कीर्तनकार येतात, आपल्या सेवा देतात. गायक वादक येतात, आपली सेवा देऊन निघून जातात. साऊंडवाले त्यांचं काम करतात, शूटिंगवाले त्यांचं काम करतात. पण या ठिकाणी फक्त अखंड विण्याचा प्रहर आहे. मग तो विना घेताय कोण याच्याकडे पण कधीतरी लक्ष गेलं पाहिजे. आज विण्याचा फार कंटाळा आहे. विण्याचं वजन फार नसतं. बाबा किती किलो वजन आहे त्याचं? 5 किलो नाही, मान दुखली असते. 2 किलोचा विना. 2 किलो धरा. 2 किलोचा विना सप्ताहामध्ये किती तास सांभाळायचा आहे? 2च तास सांभाळायचा आहे. पण फॅसिलिटी किती आहेत? सकाळी नाश्त्याला कांदा पोहे, दुपारी पंक्तीवाल्याकडे जेवण, संध्याकाळी सुद्धा पंक्तीवाल्याकडं मस्त आज डाळबट्टीचं जेवण होत आहे की नाही. सकाळी नाश्ता, दुपारी अन्नदान, संध्याकाळी प्रसाद. काल्याच्या दिवशी गावातून मिरवणूक आहे विणेकऱ्याची. एरवी वटपौर्णिमा मकर संक्रांतीला बायको पाय पडते, पण त्या दिवशी अख्खं गाव विणेकऱ्याच्या पाया पडतं. केवढा सन्मान आहे, केवढा मान आहे. तरी सुद्धा 2 किलोचा विना घेत कंटाळा आहे. आपल्या घरी लहान लेकूर असतं ना, आपला नातू किती किलोचा असतो नातू? 5-6 कशाला. आता बदनापूर जवळ हे गुड्डे बिस्किट खाऊन कदूची कदू झालेला 15-20 किलोचा नातू मात्र दिवसभर खांद्यावर सांभाळतंय. तरी देखील संध्याकाळी घरी आल्यावर सुनबाई शिव्या देते. ही संसारातील शोकांतिक आहे. नातू कामाला येणार नाही, पण विना कामाला आल्याशिवाय राहणार नाही. कोरोनाच्या काळामध्ये म्हातारं शेतातून आलं, दरवाजाची कडी वाजवली, नातवाने कडी उघडली, म्हाताऱ्याला तेवढ्यात खोकला आला. नातवाने पुन्हा आतली कडी बंद केली आणि म्हाताऱ्याला सांगितलं शेतात. नातू कामाला येत नाही. म्हणून तर संतांचे शब्द किती गोड आहेत. कळो येईला अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ. संतांची वचन, संत वाङ्मय आम्हाला प्रत्येक संकटातून तारून नेणार आहे. म्हणून त्याचं वाचन असावं. ज्ञानेश्वरीचं वाचन, गाथ्याचं वाचन. आज आम्हाला सवय झाली कविता, कादंबरी, पेपर. वर्तमानपत्रामध्ये काय असतं? त्याच बातम्या. आपली मेंटॅलिटी खराब होते ना. माणसाला दुःख कधी होतं? वर्तमानपत्र वाचत असताना. आज जालन्याला 2 गाड्याचा फार मोठा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये 5 माणसं मेली. हे वाचत असताना त्याला काही वाटत नाही, पण खाली ज्यावेळेस वाचतो का त्यावेळेस गोकुळवाडीतला एक होता, त्याच्या लक्षात आला हा तर आपल्याच घरातला होता. मग तो रडायला सुरुवात करतो. ज्यावेळेस आपल्याकडे येतं ना त्यावेळेस दुःख होत असतं. ही सगळी त्या परमात्म्याची माया आहे. मी तुम्हाला सांगतो, मनुष्य जीवन हे नश्वर आहे, हे शाश्वत नाही, न टिकणार आहे. पण आहे तोपर्यंत त्याचे आभार माना आणि त्याच्या नामाचा आधार घेत चला. आणि कीर्तन ऐकत असताना चांगलं ऐकण्याची सवय ठेवा, बस. बाकी काही करू नका. आज कीर्तनकार भरपूर झाले, संप्रदाय वाढला, परमार्थ वाढला, आपल्याला वाढतंय तसं. पण मला वाटतंय आज चांगल्या माणसाची गरज आहे, चांगल्या कीर्तनाची गरज आहे, चांगल्या श्रोत्याची गरज आहे. ज्यावेळेस ही श्रोते कान उंचीवर नेऊन कीर्तनकाराची कीर्तन श्रवण करतील ना, त्यावेळेस त्याचा खरा आनंद त्यांना मिळेल बघा. नाही तर काल काय सांगितलं हे आज ध्यानात राहत नाही, कालचं जेवण काय केलं हे ध्यानात राहत नाही. कीर्तनकाराचं काय ध्यानात राहणार आहे? मागच्या वर्षीचा अभंग घेतला आणि तेच सांगितलं तरी लोक म्हणतात काय गोड कीर्तन झालं. पण आपण परीक्षक जरी नसले पण श्रोत्यांनी ऐकलं पाहिजे. आधी सगळे आमचे गुरुबंधू महाराज मंडळ आहेत, मला यांच्या सगळ्याबद्दल आदर आहे. माझ्यापेक्षा सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, पण कधी कधी एवढं दुःख होतं ना, न बोललेलं बरं. पण मला परवा दिवशी एक माणूस भेटला, त्या पुणे जिल्ह्यात कीर्तनला गेलो, नारायणगाव आहे,
त्या नारायणगावला तमाशा मंडळ प्रसिद्ध आहे. तिथला एक प्रमुख माणूस, त्याचं नाव सांगत नाही, आमचे अरविंद भाऊ शूटिंग करतात म्हणून नाव सांगत नाही त्याचं, कीर्तनाला वास्तुशांतीचं कीर्तन होतं सकाळचं माझं. कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर तो समोर आला आणि त्याने मला आग्रह केला, महाराज तुम्हाला जायचं माझ्या गावावरून तर चहा घ्यायला घरी या. मी विचार केला, हा तमाशाचा फड चालवणारा माणूस, याच्या घरी चहा घ्यायला आपण जायचं कसं? म्हटलं हरकत नाही, पाहू ना, याचं नाव प्रसिद्ध आहे, मीडियावर दिसतोय हा माणूस, प्रसिद्ध याचा तमाशा, आपण गेलं पाहिजे. त्याच्या घरी गेलो. संभाजी महाराज त्याच्या बंगल्यात पाय टाकला तर उजव्या हाताला मला 10 बाय 10चं देवघर दिसलं. सुंदर विठोबाची मूर्ती होती, सुंदर पूजा मांडलेली होती. आपल्या वारकरी संप्रदायाची सगळी प्रस्तांतराची गाथा, गीता, ज्ञानेश्वरी, भागवत ही 4ही ग्रंथ त्याच्या पूजेसमोर होते. सोफ्यावर बसलो, चहा आला आणि चहा घेण्याच्या अगोदर मला राहवलं नाही. मी त्याला विचारलं, भाऊ तुमचा तमाशा प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये, तुमचं नाव मीडियावर प्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहीत आहे, पण ज्यावेळेस तुमच्या बाबतीत कल्पना केली, तुम्ही तमाशगीर आहात, मुली नाचवतात, विकृती समाजात पसरवतात, तुमच्या घरची देवपूजा पाहून मी भारावून गेलो. त्यावेळेस त्यांनी मला एक अभंग म्हणून दाखवला, महाराज मी लोककलावंत आहे, परंपरा माझ्या घरातली चालू आहे, मी माझ्या उपजीविकेचं साधन म्हणून मी माझी परंपरा चालवतोय, मी तमाशगीर आहे. त्याने अभंग सांगितला, तुमच्या सगळ्या संतांनी व्यवसाय केला आणि व्यवसाय करून शुद्ध परमार्थ केला. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या, दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. सगळ्या संतांनी व्यवसाय केला आणि शुद्ध परमार्थ केला. आता परमार्थाचा व्यवसाय झाला याच्यावर नाही बोलायचं आपल्याला, पण त्याचा तो अभंग ऐकला आणि मी विचार केला, एवढा मोठा तमाशगीर माणूस आणि आज आपल्याला हा उपदेश सांगतोय, म्हणजे पहा ना किती त्याची तयारी असली पाहिजे. तेवढ्यात मला स्फुरलं, म्हणलं ह्या भल्या पठ्ठ्यानं तमाशाच्या फडामध्ये केवढा परमार्थ फुलवलाय आणि परमार्थाच्या फडामध्ये आमच्याकडून जर तमाशा जर होत असेल तर आम्हाला तुकोबराय जाब विचारतील. आणि त्यांचे ती शब्द आहेत, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल, ते आमच्या करता ठरेल. म्हणून कीर्तन ऐकत असताना, कीर्तन करत असताना आज धर्म प्रचारकावर फार मोठी जबाबदारी आहे. कारण आज मीडिया आहे, आज प्रत्येक कीर्तन शूट केले जातात, आज यूट्यूबचे साधनं आहेत, फेसबुक पेज आहे, याच्यावर हे जे बोललेलं आहे ना याच्यावर दाखवलं जातं. मागची पिढी, मागची परंपरा त्यालाच फॉलो करतात ना.